नमस्कार, मी संतोष रामचंद्र जाधव, शहापूर ते ठाणे. सन्माननीय विजय तेंडुलकर सर, विलूभाऊ फुले आणि सयाजी शिंदे या सर्वांना वंदन करून एक 5 मिनिटाचा सखाराम तुमच्यासमोर. अरे काट्यांनो, इतक्या वेळ सांगून ऐकायच नाही का? त्याला जावं ना, हे काय सिनेमा चाललाय की तमाशा चाललाय? वाट्या लाल करून लागे का जा? चला जा, या बघून घ्या गर्दी. आता या घरात राहायचंय तुम्हाला. घर माझ्यासारखं आहे, मग तक्रार चालणार नाही. हा राजाचा नव्हे, सखाराम भांडरचा महाल आहे. सखाराम भांडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय ते वेगळं समजून घ्यावं लागेल. 7.12% मानला चालणार नाही. एकदम बाहेर निघायचा. लोक गरम आहे आपला. बनातलं तर मारतो बेजाम. तोंडात शिवी आणि विडी कायम, असा अख्खा गाव म्हणतं. परिस्थिती जमते, पण 2 वेळ खायला नक्की मिळणार. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला 1, तेही भारी नव्हे. मग तक्रार चालणार नाही. सखाराम भांडर काळ लागून राहिला तुमचा काळ. घरात कसं सगळं शिस्तशीर आणि बिनचूक लागतं. गलथानपणा घराला लागला, बाहेरची वाट. घर घरासारखं असावं. घरामागे विहीर आहे, पायखाना लांब आहे. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी आटतं, मग नदीवरनं पाणी आणावं लागतं. नदी 1.25 मैलावर आहे. पावसाळ्यात विंचून निघतं द्या बघा. घराबाहेर कामाशिवाय गेलेलं खवत नाही आपल्याला. बाहेरचं कोणी आलं तोंड वर करून बोलायचं नाही. आणि अनोळखी असेल तोंडावर पदर घेऊन मोजकी बात करायची. आणि मी घरात नसेल तर घरात कोणाला घ्यायचं नाही. कळला? पाप लागून बघा तुमचं. आपण सगळं गेलं, पण एक खोटेपणा गेला नाही. दारू पितो, रंडीबाजी करतो, एकूण एक काम करतो, दरिद्री आहे असेल, पण खोटेपणा जमला नाही. जे केलं ते एकूण एक हवं त्याला सांगायची तयारी आपली. कोणती माडी किती वेळा चढलो दाखवतो हवं तर. गावात सगळे एक जात नको छपी करून सरून साजूक बनतात. अरे हिम्मत असेल तर करा ना, बिंदास खुल्लम खुल्ला. काय मिळून लागले एकेकाची. अरे शरीर हे वासनेचं आगार हे कोणी निर्माण केलं? त्यानेच ना. त्याला काय माहित नाही? आपल्याला जे हवं ते हवं. आपण थोडेच संत आहेत, आपण माणूस आहेत. आपली खाच आपल्याला माहिती. जे हवं ते हवं, त्यात काय लाजायचं? दिवंगत, गांजेकस, दारोडे, दरिद्री कसाही असेल नाही आहे, पण या घरात आपली कदर राखली पाहिजे. घरावर मान्य असेल तर टाका बोचकर खाल्ली, नाही तर आले तसं बाहेर निघा एकदम. काय काय म्हणणं आहे? काय म्हणणं असेल तर निघा एकदम. या घरात म्हणणं फक्त माझं चालतं, दुसऱ्याने त्याप्रमाणे वागावं. बाप पिवळून लागले तुमचं. करार मान्य असेल तर जावा, चुलीशी लागा, चहाला लागा. थोडीशी दूध बीज असेल जा. या घरात राहिल्यावर कोणाची भीती बाळगायची काम नाही. हा सखाराम भांडर काळ लागून राहिला. काळ परमेश्वराच्या बाबाला भीत नाही. काय काय हवं वाटतं? काळी बेटी, अरे ही घ्या की. दादाचं काम नाही. काय हवं ते मागून घ्यायचं आहे घरात. नसेल तक्रार करायची नाही. हा राजाचा नव्हे, सखाराम भांडरचा महाल आहे. धन्यवाद.